चॅनल। तर आज दुसरा दिवस आहे गोव्यामध्ये। तर काल जास्त फिरणं नाही झालं, काल अंजुना बीचच केलं कारण की आम्हाला ट्रेनने खूप लेट झालं होतं यायला। तर म्हणून तर आज बागा आणि बघू काय काय होतं ते। तर तुम्ही पण कंटिन्यू व्हिडिओला स्किप नका करू, कंटिन्यू बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू। आणि चला मग भेटूया आपण, स्टे ट्यून। श्रेयू हाय कर, से हाय। श्रेयू हाय कर, हाय। हे बघा, त्याला पण तो बाहेर आला तर सर्दीने पूर्ण हे आहे, पाणी चेंज होते ना, सर्दी म्हटल्याबरोबर हाय। ही रेंटने गाडी घेतली आम्ही। आमचं हॉटेल पण छान आहे, कॉटेज आहे हे। श्रेयू चल, चला तर आता आम्ही चाललोय। तर बघू लेटेस्ट सी काय काय होते ते। आम्ही आलो आहे अगोंडा फोर्टला। तर हा आपला इंडियाचा फ्लॅग। तर आम्ही 26 जानेला आलो होतो, तर छान फ्लॅग झळकत होता। तर स्टार्टिंगला सकाळ होती, तर चला म्हटलं अगोंडा फोर्ट करून घ्यायचं, मग रिलॅक्ससाठी बीचला जाता येतं, कारण की नंतर केलं तर मग आधीच ऊन खूप होती, तर खूप जीवावर आलं असतं मग। तर चला हे बघून घेऊया आपण, लेट्स गो। हा आहे अगोंडा फोर्ट, सिक्वेरियम बीचवर उभारलेला फोर्ट आहे हा। तर छान अमेझिंग होता आणि हा पोर्तुगीजच्या काळातला आहे आणि आहे तसाच आहे। बघा हे दोघं जण थकून गेले, तर ऊन भरपूर असल्या कारण की ऊन भरपूर होती। आणि हे सिक्वेरियम बीच आहे समोर, हा बीच आहे। तर पूर्ण अरबी समुद्र आहे हा, पण हे एका बीचवर उभारलेलं आहे। तर छान वाटत होतं, पण थोडी ऊन कमी पाहिजे होती, ऊनमुळे जास्तच हे वाटायला लागलं आणि शिव पण खूप चिडचिड करायचा। तर थोडं फिरलो आम्ही, थोडेसे फोटो काढले आणि निघालो इथून। तर चला दाखवते तुम्हाला समोरचं। आणि गर्दी बघा, कारण की वीकेंड म्हणजे लॉंग वीकेंड होता ना, 26, 27, 28 3 दिवसाच्या सुट्ट्या होत्या, तर गर्दी भयंकर होती। आणि हे सगळे हे लावलेले आहे पिक्चर्स गोव्यामधले, म्हणजे चर्च वगैरे सगळे फेमस चर्च। तर जाताना हे लागलं आम्हाला। तर चला मग आता निघतो आम्ही, चल। झालं, चल वापस। आता आम्ही निघालो रूमसाठी, पण आम्हाला जाता जाता कंडोलीम बीच लागलं। तर चला तिथे जायचं म्हणजे प्लॅन पण नव्हता, आता डायरेक्ट कलंगूटला जात होतं, पण हा लागला आम्हाला मधात। तर आम्ही इथे आलो तर थोडं रिलॅक्स होऊन जातो आणि मग रात्रीला जाऊ आम्ही त्या बीचला। काय खातोय तुलेच? आपको छतरी बैठ भी फैमिली से
काल खेळला शिव आणि आज त्याची पाठवून राहिली. उय हे बघा मुलं किती छान खेळत आहे. शिव तू पण बनवत आहे का? हा छंछा काय बनवलं रे शिव तू? चालायचं का तिथे वॉटर मध्ये चालायचं शिव? हा नाही घाबरला शिव घाबरला. चला तर झाला इथला, तर निघतो घरी, छान वॉश वगैरे करतो आणि मग रात्री जातो एखाद्या बीचला. चला घरी चला. काय करताय? चल चल लवकर फास्ट, चल लवकर फास्ट. तर आम्ही आता रूमवरून फ्रेश होऊन आलो आहे कलंगूट बीचला. तर कारण की आता आमचा एकच डे आहे आणि अजून बागा पण व्हायचं आहे, तर उद्या दोन्ही पॉसिबल नाही राहणार. तर चला म्हटलं की आता एक बीच करून घ्यायचं आणि इथेच जेवण करून वापस रूमवर जायचं. तर सो आम्ही इथे आलो आहे. तर या बीचला पूर्ण डिस्को थीम होती. तर जिकडे तिकडे लाईट आणि डीजे आणि आवाज तोच होता जास्त. तर ज्यांना पण लहान मुलं आहे तर त्यांनी इथे रात्री येऊच नये, सकाळला हे करावं, कारण की एवढा आवाज होता की आपल्यालाच थोडं हे वाटते, तर लहान मुलांचं काय. तर खूप जास्त आवाज होता आणि पूर्णकडे लाइटिंग होती, छान वाटत होतं, पण थोडा आवाज कमी पाहिजे होता.